नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवंतिका ग्लोबल ऑनलाईन मराठी क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 याकरिता आपण प्रिपरेशन करीत आहोत. लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स. टॉपिक 1 आपण डेटा इन्फॉर्मेशन नॉलेज अँड विजडम हा आपण अभ्यासला आहे. त्यावर आज आपण काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेणार आहोत जे परीक्षेला वारंवार विचारण्यात येतात. तर बघूया प्रश्न काय आहे. The word data is derived from. डेटा हा शब्द कोणत्या शब्दापासून आला आहे? ऑप्शन नंबर ए ग्रीक, ऑप्शन नंबर बी लॅटिन, ऑप्शन नंबर सी इंग्लिश, ऑप्शन नंबर डी नन ऑफ दी अबव. म्हणजे वरीलपैकी काहीही नाही. सो करेक्ट आन्सर इज लॅटिन, ऑप्शन नंबर बी. द डेटा इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड. ओके. Second question is the word data is derived from the Latin word from. कोणत्या शब्दाला लॅटिनच्या कोणत्या शब्दापासून आला आहे? डेटा हा शब्द लॅटिन शब्द कोणत्या शब्दापासून आला आहे? सो डाटुअम, दुतुम, डाटुम या नन ऑफ द अबव. यालाच आपण याचं करेक्ट आन्सर बघू. आन्सर इज सी दातूम. द करेक्ट आन्सर इज दातूम, जो काय असतो प्लुरल फॉर्म मध्ये आहे. ओके. क्वेश्चन नंबर इज थर्ड. Filling the blanks can be identified as a raw material included number, fact, figure and symbol with no context. अशी व्याख्या करता येते की कच्च्या मालात संख्या, तथ्ये, आकडे आणि संदर्भ नसलेली चिन्ह असतात. सो ऑप्शन आहेत ए डेटा, बी इन्फॉर्मेशन, सी नॉलेज की डी ऑल ऑफ दी अबव. म्हणजेच वरील सर्व. याचं करेक्ट आन्सर आपण बघूया. करेक्ट आन्सर इज डेटा. एक्सप्लेनेशन इथे काय सांगितले? डेटा कॅन बी डिफाइंड रॉ मटेरियल्स. ओके. included facts, figures, symbols with no context. Data is itself does not having meaning of fact and figure and require data processing to cover data. It useful information of knowledge. Data without context is meaningless. Okay. क्वेश्चन नंबर 4 काय आहे आपला? प्रोसेस डेटा इज नोन ॲज. प्रक्रिया केलेला डेटा जो असतो त्याला काय म्हणतात? ऑप्शन नंबर ए इन्फॉर्मेशन, ऑप्शन नंबर बी डेटा, ऑप्शन नंबर सी बोथ ए और बी इन्फॉर्मेशन आणि डेटा दोन्ही असं म्हणतात. ऑप्शन नंबर डी नन ऑफ दी अबव. सो डेटावर प्रोसेस केल्यानंतर आपल्याला काय प्राप्त होतं? इन्फॉर्मेशन. द करेक्ट आन्सर इज ए इन्फॉर्मेशन. Process data is known as information. Process data is the result applying the operations or transformation to raw data. Data processing refer to the outcome of implementing various operation and transfer on the unprocessed data. This may encompass many operations such as calculating, sorting, filtering and summarizing. क्वेश्चन नंबर 5 काय आहे आपला? क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह आर टाइप्स. परिणामात्मक आणि गुणात्मक हे प्रकार आहेत. क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह हे कशाचे प्रकार आहेत? सो ऑप्शन नंबर ए डेटाचे आहेत, ऑप्शन नंबर बी इन्फॉर्मेशनचे आहेत, माहितीचे आहेत, ऑप्शन नंबर सी डेटाबेस आहे. क्वांटिटी आणि क्वालिटेटिव्ह हे डेटाबेस आहे का?
डी नन ऑफ दी अबव, वरीलपैकी काहीच नाही, काहीही नाही. सो करेक्ट आन्सर इज डेटा. डेटा इज quantitative and qualitative types. Quantitative data is numerical data, जो की काय असतो, मेजरेबल असतो. ओके, जो की आपल्याला क्वांटिटी काय करता येतं, आपल्याला मेजर करता येतं. ओके. क्वालिटेटिव्ह डेटा काय असते, डिस्क्रिप्टिव्ह डेटा असतं, जो की नॉन मेजरेबल असतो, त्याचं आपल्याला मेजरमेंट करता येत नाही. ओके. Question number 6. Filling the blanks represented using graphs such as bar graphs, chart, scatter plots, etc. बार आलेख, चार्ट, स्कॅटर प्लॉटर इत्यादी आलेख वापरून दर्शवले जाते. काय दर्शवले जाते, मागच्या क्वेश्चनला आपण बघितलंय. क्वालिटेटिव्ह डेटा, क्वांटिटेटिव्ह डेटा, बोथ ऑफ A and B or none of these. The correct answer is quantitative data. Quantitative data is measurable. सो बार ग्राफ हे काय रिप्रेझेंट करतं, त्याचं मेजरमेंट रिप्रेझेंट करीत असते, म्हणून करेक्ट आन्सर आहे आपलं क्वांटिटेटिव्ह डेटा. 7th क्वेश्चन आहे आपला, अमंगस्ट विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ क्वांटिटेटिव्ह डेटा. क्वांटिटेटिव्ह डेटाचं कॅरेक्टरिस्टिक नाही, खालीलपैकी कोणते परिणामात्मक डेटाचे वैशिष्ट्य नाही. इट इज सब्जेक्टिव्ह and may vary based on interpretation. It can be counted or measured. It allows for mathematical operations. All of the above. ते व्यक्तिनिष्ठ आहे आणि अर्थ लावण्यानुसार बदलू शकते. मीन्स इंटरप्रिटेशन आहे का, ते मोजता येते, काउंटेड आहे का, मेजरेबल आहे का, हे गणितीय क्रियांना परवानगी देते का, इट्स अलाउड टू मॅथमॅटिकल ऑपरेशन्स, किंवा वरील सर्व. सो करेक्ट आन्सर इज इट इज अ सब्जेक्टिव्ह अँड मे व्हेरी बेस्ड ऑन इंटरप्रिटेशन. आपल्याला काय विचारलंय प्रश्नात, खालील कोणते परिणामात्मक डेटाचे वैशिष्ट्य नाही. तर क्वांटिटेटिव्ह डेटा काय आहे, क्वांटिटेटिव्ह डेटा हा मेजरेबल आहे, न्यूमेरिकल फॉर्ममध्ये आहे, मीन्स मॅथमॅटिकल्स आहे, परंतु हे सब्जेक्टिव्ह व व्यक्तिनिष्ठ याचा अर्थ लावू शकत नाही. हे काय आहे, हे आहे क्वालिटेटिव्ह, म्हणजे एखाद्या वस्तूचं हे काय दाखवतं, गुण दाखवतं. ओके. क्वेश्चन नंबर 8. विजडम इज द ॲबिलिटी टू. ज्ञान म्हणजे अशी क्षमता. सो ऑप्शन इज ए collect facts and figure. Option B, process data into meaningful information. Option C, apply knowledge to make sound judgment and decision. की D, all of the above. म्हणजे तथ्य आणि आकडेवारी गोळा करणे, डेटाचे अर्थपूर्ण माहितीमध्ये प्रक्रिया करणे, योग्य निर्णय घेण्यासाठी ज्ञानाचा वापर करणे, की वरील सर्व. सो करेक्ट आन्सर इज ऑल ऑफ दी अबव. विजडम काय आहे, फॅक्ट्स आणि फिगर्स जे आहेत ते काय करतो, कलेक्ट करतो, डेटा प्रोसेस करून मिनिंगफुल इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते, माहितीमध्ये प्रक्रिया केली जाते. ओके. अप्लाय नॉलेज टू मेक साऊंड जजमेंट अँड डिसिजन, एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला निर्णय घेण्यासाठी आपण काय करतो, ज्ञानाचा वापर करीत असतो. म्हणून इथे ऑप्शन जे आहे ते ऑल ऑफ दी अबव. DIKW hierarchy created by data, information, knowledge, wisdom,
पदानुक्रमाचे श्रेय कोणाला जाते? कोण आहे याचं श्रेयदाता? सो ऑप्शन नंबर ए टी.एस. एलियट, ऑप्शन नंबर बी एन बल्किन, ऑप्शन नंबर सी जे बीकर and option number D Russell Ackoff. So correct answer is D Russell Ackoff. यांनी कधी दिली होती ती इन्फॉर्मेशन DIKW हेरार्ची कधी क्रिएट केली होती? 1989 मध्ये. ओके. द वर्ड इन्फॉर्मेशन इज डिराइव्ह फ्रॉम, माहिती हा शब्द कोणत्या शब्दापासून आला आहे? ऑप्शन नंबर ए ग्रीक, ऑप्शन नंबर बी लॅटिन, ऑप्शन नंबर सी इंग्लिश, ऑप्शन नंबर डी none of the above. The correct answer is B लॅटिन. सॉरी माझे इकडे चुकलंय, पण आन्सर आपलं ऑप्शन बीच आहे लॅटिन. इथे ऑप्शन चुकलंय पण वर्डमध्ये बरोबर करेक्ट आन्सर दिलेला आहे. What is the correct hierarchy of the DIKW model? डेटा इन्फॉर्मेशन नॉलेज विजडम मॉडेलची योग्य पदानुक्रम काय आहे? क्वेश्चन मध्येच आन्सर लपलेला आहे. नॉलेज, डेटा, इन्फॉर्मेशन, विजडम. बी ऑप्शन आहे इन्फॉर्मेशन, नॉलेज, डेटा, विजडम. ऑप्शन नंबर सी डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज, विजडम. ऑप्शन नंबर डी विजडम, नॉलेज, इन्फॉर्मेशन, डेटा. हा प्रश्न परीक्षेत येतो म्हणजे येतो, तर तुमचे 2 मार्क आहेत ना नक्कीच आहेत. तर हा प्रश्न सोडवताना खूप केअरफुली तुम्ही सॉल्व करा. सो करेक्ट आन्सर आपण बघूया. ऑप्शन नंबर सी डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज अँड विजडम. मराठीत आपण डेटा, माहिती, ज्ञान आणि बुद्धी असं म्हणू. इन्फॉर्मेशन इज बेस्ट डिफाईन ॲज, माहितीची सर्वोत्तम व्याख्या अशी केली जाते. खाली ऑप्शन दिले आहेत. ऑप्शन नंबर ए रॉ अनप्रोसेस्ड फॅक्ट अँड फिगर्स. क्वेश्चन काय आहे? इन्फॉर्मेशन इज बेस्ट डिफाईन ॲज, इन्फॉर्मेशन बद्दल विचारलं आहे इथे. ऑप्शन नंबर बी प्रोसेस डाटा that has been given context and meaning. Option number C accumulated experience and understanding. Option number D the ability to make sound judgment and decision. म्हणजे मराठीचे आपण ऑप्शन्स बघून घेऊया. ऑप्शन नंबर ए कच्चे, प्रक्रिया न केलेले तथ्य आणि आकडे, संदर्भ आणि अर्थ दिलेला प्रक्रिया केलेला डेटा. ऑप्शन नंबर सी इथे सांगितले संचित अनुभव आणि समज. ऑप्शन नंबर डी योग्य निर्णय आणि निर्णय घेण्याची क्षमता. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर बी प्रोसेस डेटा that has been given context and meaning. Okay. So raw unprocessed facts and figure, it is data. हे डेटा डिफाईन करतं. Accumulated experience and understanding, it's your knowledge. It's your knowledge. The ability to make sound judgment and decision, हे तुमचं काय झालं? विजडम. ओके. म्हणून आपलं करेक्ट आन्सर आहे
ऑप्शन नंबर बी, प्रोसेस डेटा हॅज बीन गिवन कॉन्टेक्स्ट अँड मीनिंग. जे काय अर्थ दिलेला जो डेटा असतो त्याला प्रक्रिया करून त्यातून मिनिंगफुल जी माहिती आपल्याला मिळते त्याला आपण इन्फॉर्मेशन म्हणतो. क्वेश्चन नंबर 13. Which of the following is the highest level of understanding in the KIW model? DIKW model. Data, Information, Knowledge, Wisdom या मॉडेलमध्ये खालीलपैकी कोणते समज सर्वोच्च पातळी आहे? So option number is A, data. Option number is B, information. Option number C, knowledge. And option number D is wisdom. So correct answer is option number D, wisdom. Wisdom is the highest level of understanding in data, information, knowledge and wisdom. Next question बघूया. Knowledge is familiarity, awareness or understanding. ज्ञान म्हणजे ओळखीची जाणीव किंवा आकलन. अवेअर करणे, एखाद्याबद्दल जागरूक होणे किंवा ते समजून घेणे. ते कशा थ्रू होते? ऑप्शन नंबर ए, फॅक्ट. ऑप्शन नंबर बी, इन्फॉर्मेशन. ऑप्शन नंबर सी, डिस्क्रिप्शन. ऑप्शन नंबर डी, ऑल ऑफ दी अबाव. मराठीत बघूया. ऑप्शन नंबर ए, वस्तुस्थिती म्हणजे तुमचं फॅक्ट. ऑप्शन नंबर बी, माहिती. ऑप्शन नंबर सी, वर्णन, एखाद्या गोष्टीबद्दल केलेले वर्णन. और ऑप्शन नंबर डी, वरील सर्व. सो करेक्ट आन्सर इज ऑल ऑफ दी. नॉलेज काय आहे? तथ्याविषयी जागरूक होते, माहिती आपण समजून घेतो, त्या एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला जे काही डिस्क्रिप्शन्स आहेत ते आपण समजून घेत असतो. म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ दी अबाव. द लास्ट क्वेश्चन इज विजडम इज असोसिएटेड विथ विच ऑफ द फॉलोइंग ॲट्रिब्यूट्स. खालीलपैकी कोणत्या गुणांशी ज्ञानाचा संबंध आहे? ऑप्शन नंबर ए, अनबायस्ड जजमेंट. ऑप्शन नंबर बी, compassion. Option number C, experimental self knowledge. Option number D, all of the above. मराठीत बघूया. ऑप्शन नंबर ए, निपक्षपाती निर्णय म्हणजे अनबायस्ड जजमेंट. तुमचं कॉम्पॅशन, करुणा. सी, एक्सपेरिमेंटल सेल्फ नॉलेज, प्रायोगिक आत्मज्ञान की वरील सर्व. सो करेक्ट आन्सर इज ऑल ऑफ दी अबाव. विजडम काय असलं पाहिजे? अनबायस्ड जजमेंट असलं पाहिजे, निष्पक्षपातीपणा असला पाहिजे तुमच्या जजमेंटमध्ये. तुमच्या एखाद्या गोष्टीबद्दल निर्णय घेत असताना तुमच्यात करुणा असली पाहिजे, कॉम्पॅशन असलं पाहिजे, एक्सपेरिमेंटल सेल्फ नॉलेज, तुमचं आत्मज्ञान असलं पाहिजे, त्याविषयी तुम्ही एक्सपिरियन्स घेतला असावा त्याविषयी. म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ दी अबाव. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे क्वेश्चन्स मी इथे घेतले आहेत ते अतिशय इम्पॉर्टंट आहेत. परीक्षेला वारंवार विचारण्यात आलेले आहे. नक्कीच या प्रश्नांचा तुम्हाला लाभ होईल आणि यातून काही ना काही प्रश्न तर परीक्षेला येतीलच. सो थँक्यू. सेशन तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही जरूर त्याला लाईक आणि सबस्क्राईब करू शकता. थँक्यू.